बीड जिल्ह्यामध्ये टँकरनी जो पाणी पुरवठा झाला त्या कामामध्ये अनियमितता संदर्भातला माझा प्रश्न आहे अध्यक्ष महोदय। विषय एक की वतन ट्रान्सपोर्ट लातूर यांच्याकडे हे कॉन्ट्रॅक्ट भेटलेलं होतं। नियमनीय अध्यक्ष महोदय, दरवर्षी त्या कॉन्ट्रॅक्टचं रिन्युअल झालं पाहिजे, पण सलग 3 वर्षापासून नियम बाहेर ठेवून वारंवार या कॉन्ट्रॅक्टरला मुदत वाढ जी दिली आहे हे जरा संशयास्पद आहे। दुसरा विषय अध्यक्ष महोदय, टँकरच्या खेपामध्ये अपार होऊ नये म्हणून आपण जीपीएस ट्रॅकर तिथं बसवतो, पण या चौकशीचं पत्र मी जिल्हा परिषदच्या सीओ कडे दिलं होतं। कॅफो मार्फत त्याची चौकशी झाली मंत्री महोदय, आणि त्या चौकशीच्या अहवालामध्ये हे नमूद झालेलं आहे की खूप टँकरचे ट्रॅकर जीपीएस ट्रॅकर जागच्या जागीच आहेत। दुसरा विषय अध्यक्ष महोदय, ह्याच्यामध्ये पाण्याचा उद्भव आणि गावाचं अंतर पीडब्ल्यूडी मार्फत ह्याचं प्रमाणपत्र आपण दिलं जातं, आणि हे प्रमाणपत्र दिल्यानंतर त्याची पूर्णपणे त्या अंतराची नोंद होती। अशा अनेक गावाचं अंतर आणि लॉगबुक वरती लिहिलेलं अंतर मंत्री महोदय ह्याच्यामध्ये तफावत आहे। त्याच्यामध्ये नाळवंडी म्हणून माझ्या मतदारसंघामध्ये गाव आहे, 40 किलोमीटर हे पहिल्या प्रमाणपत्रामध्ये पीडब्ल्यूडीने दिलं होतं, त्याच्यामध्ये नमूद केलेलं आहे। 52 किलोमीटरची लॉगबुक वरती ह्याची नोंद आहे। असे अनेक गाव आहे। तसेच गावात गेल्यानंतर ज्या ग्रामस्थाकडून तक्रारी आल्या आणि ज्या पद्धतीने लॉगबुक गावामध्ये भरण्यात आले आणि टँकरच्या खेपा ज्या पद्धतीने दाखवल्यात त्या पूर्णपणे चुकीच्या आहेत। त्या अजून एक त्याच्यामध्ये टँकरचे फिटनेस, टँकरवरील बनावट नंबर अनेक ह्याचा अहवाल सुद्धा आलेला आहे। विषय वारंवार या संदर्भातच्या चौकशी संदर्भात आमदार म्हणून मी 9 पत्र या संदर्भात मंत्री महोदय मी दिलेले आहे। मी पत्र दिल्यानंतर आणि चौकशीचे अहवाल त्या कॉन्ट्रॅक्टरच्या विरोधात आल्यानंतर सुद्धा या संदर्भातले बिल काढलेले आहेत। माझा प्रश्न आहे मंत्री महोदय की पाणी पुरवठ्याचे अधिकारी, कर्मचारी ज्यामध्ये ह्या सर्वजण दोषी आहेत ह्यांच्यावरती आपण गुन्हे दाखल केले पाहिजे। दुसरा विषय, चौकशीचे अहवाल विरुद्ध आल्यानंतर सुद्धा कॉन्ट्रॅक्टरचे जे बिल करोडींनी जे निघाले, शासनाचे जे पैसे त्यांच्याकडे गेले आहेत त्याची रिकव्हरी करावं, ह्यांना ब्लॅकलिस्ट करावं आणि ह्यांच्यावरती सुद्धा गुन्हे दाखल करावं। मंत्री महोदय करणार का? माननीय अध्यक्ष महोदय, सन 2019-21च्या कालावधीमध्ये जिल्हाधिकारी बीड यांच्याकडे वतन ट्रान्सपोर्ट या टँकरद्वारे पाणी पुरवठ्याचा कंत्राट दिलेला होता, आणि कंत्राट देत असताना ई निविदेद्वारे हा कॉन्ट्रॅक्ट या ठिकाणी देण्यात आला। या बाबतीमध्ये श्री कुंडलिक खाडे पाटील, जिल्हा प्रमुख शिवसेना यांनी ही तक्रार केली होती। त्याचबरोबर सन्माननीय विधानसभा सदस्य यांनी सुद्धा या ठिकाणी ही तक्रार केलेली होती। त्यांनी तक्रार केल्यानंतर आपण मुख्य कार्यकारी अधिकारी बीड, त्याचबरोबर मुख्य लेखा वित्त अधिकारी, कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा, लेखा सहकार अधिकारी, उपकार्यकारी अभियंता यांची संयुक्त समिती या ठिकाणी नेमण्यात आली। श्री कुंडलिक खाडे पाटील यांच्या तक्रारीवरील केलेल्या चौकशीत मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकारी बीड, विभागीय आयुक्त औरंगाबाद यांनी खासगी टँकरद्वारे पाणी पुरवठा देयक नियमानुसार अदाई केल्याचे शासनाने त्यांनी कळवलेले आहे। पण तरी सुद्धा सन्माननीय सदस्यांनी दिलेली माहिती सभागृहामध्ये सत्य मानून जर या खालच्या अधिकाऱ्यांनी आपल्या तक्रारीवर जर कारवाई केली नसेल आणि दिरंगाई केली असेल तर आजच विभागीय आयुक्ताच्या मार्फत याची चौकशी करण्यात येईल, आणि त्याच्यामध्ये कोणताही अधिकारी असू दे, तो पाणी पुरवठ्याचा अधिकारी असू दे की कोणी अधिकारी असू दे, जर त्यांनी त्याच्यामध्ये कुचराई केली असेल, आपल्या म्हणण्याप्रमाणे जीपीएस मध्ये प्रॉब्लेम केला असेल, 40 किलोमीटर अंतर असून 52 किलोमीटर दाखवलं असेल तर त्याच्यावर हायगाय केली जाणार नाही, कारवाई केली जाईल। टोपे सर। अध्यक्ष महोदय, यामध्ये मंत्री महोदयांनी जरा अशी माहिती सांगावी, खऱ्या अर्थाने किती रुपयांचा हा एकंदर शासनाला गंडा लावण्याचं काम केलेलं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं अध्यक्ष महोदय, आता आपण एक आहे की आपल्याला आता एक कळलं की अशा पद्धतीनं हे फसवू शकतात कॉन्ट्रॅक्टर, तर अध्यक्ष महोदय अशा पद्धतीने ह्या घटना घडू नये यासाठी मंत्री महोदय आपण शासन स्तरावर काय उपाययोजना करणार? आणि हे झालं बीड शहर, तालुका, जिल्हा काय असेल,
पण मला म्हणायचं की अशा पद्धतीनं राज्यात सुद्धा इतरत्र असे महाभाग कॉन्ट्रॅक्टर असणार आहेत, तर याचाही आपण शोध घेणार का, असे 3 प्रश्न आहेत. 2019 नंतरची ही तक्रार नंतर आली, म्हणजे 2019च्या कालावधीमध्ये झालेला हा विषय आहे आणि त्यांची तक्रार माननीय आमदार महोदयांची आल्यानंतर आपण लागलीच चौकशी लावण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला. पण चौकशी लावल्यानंतर सुद्धा ज्या ज्या माहिती आमदार महोदयांनी दिल्या, आता आपण किती रुपयाचा त्यांनी गंडा घातला किंवा किती रुपये त्या ठिकाणी तो आकडा माझ्याकडे नाही आहे. निश्चितपणाने जो काही विषय असेल, ई निविदाद्वारे हे टेंडर होतात. निविदा काढण्याचा अधिकार तो सगळा खाली असल्यामुळं जवळपास 86,72,051 रुपये देयके अजून अदा करायची आहे. तर निश्चितपणाने या ठिकाणी जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये जिथे पाणी टँकर लागतात ते ई निविदेद्वारे आपण या ठिकाणी ती निविदा खाली काढली जात असते आणि त्या पद्धतीने खाली ते काम चालत असतं. पण आमदार महोदयांनी माहिती दिल्यानंतर ज्या ठिकाणी GPS मध्ये प्रॉब्लेम केलेला आहे, हा बीडचा या ठिकाणी प्रकरण उघड आलं, ठीक आहे, बरोबर आहे, पण राज्यामध्ये सुद्धा या गोष्टी होऊ शकत असतील, ह्या म्हणण्याला आपल्या म्हणण्यालाही तथ्य आहे. त्यामुळे सगळ्या ठिकाणच्या या बाबतीमध्ये सगळीकडे चौकशी केली जाईल आणि निश्चितपणाने आमदारांची माहिती ही विधानसभेमध्ये जी सांगितली ती सत्य मानून विभागीय आयुक्ताकडनं चौकशी करून जोही अधिकारी त्यात दोषी असेल त्याच्यावर कारवाई केली जाईल. अभिमन्यू पवार, थोडक्यात विचारा, स्पेसिफिक. वर आपला एक एक घेऊया. अध्यक्ष महोदय, माननीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून जलजीवन मिशन अंतर्गत 2 मिनिटात होणार. हर घर नल से जल ही योजना संबंध महाराष्ट्रामध्ये चालू आहे. माझ्याही मतदारसंघामध्ये तत्कालीन विरोधी पक्ष नेते देवेंद्रजी फडणवीस यांच्या सूचनेवरून म्हणा, विनंतीवरून म्हणा, तत्कालीन पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील साहेब, संजयभाऊ बनसोडे साहेब यांनी मला कासार सिंचनाला योजना दिली 10.5 कोटीची. तर ती योजना आता चालू होते. अध्यक्ष महोदय, वन खात्याकडून अडवणूक होते. ज्या ठिकाणी आपल्याला पाणी फिल्टर बसवायचं आहे किंवा पाण्यात टाकी बांधायची आहे, ती खाते आम्ही परवा उदाहरण केलं, पण ते वन खात्याने ऑब्जेक्शन घेतलेलं आहे. त्यामुळं वन खात्याकडून हे क्लिअरन्स, माननीय मंत्री महोदयांना विनंती आहे माझी की वन खात्याकडून ताबडतोब क्लिअरन्स देऊन मला हे कासार सिंचन पाणीपुरवठा योजना तत्काळ चालू करून द्यावी. ठीक आहे. आता हा पाणी टँकरच्या याचा प्रश्न आहे, स्कोपच्या बाहेर आहे, आपण नोंद घ्यावी फक्त. संबंधित मुंडे साहेब बोला. अध्यक्ष महाराज, मूळ प्रश्नच सन्माननीय सदनाचे सदस्य संदीप भैया क्षीरसागरांनी उपस्थित केलेला आहे. तो असा आहे की 2017 ते 2021 पर्यंत अध्यक्ष महाराज 2017, 2018, 2018, 2019 हे 2 वर्ष मराठवाड्यामध्ये अतिशय भयंकर दुष्काळाचे होते. पिण्याच्या पाण्याची टंचाई एवढी गंभीर होती की शासन सुद्धा पाण्याचे टँकर देताना अपुरं पडलं होतं. बाहेरनं सुद्धा टँकर द्यावं लागले. अनेक सामाजिक संघटनेने सुद्धा टँकर दिले. अशा काळामध्ये या वतन टँकर्स ज्याला काम दिलं गेलेलं आहे, आपण म्हणता ही खरी गोष्ट आहे की आपल्या स्तरावरती या निविदा होत नाहीत, ह्या जिल्हाधिकारी स्तरावरती निविदा होतात. पण निविदा होत असताना एकदा निविदा झाली, त्याला सलग 17ला, 18ला, 19ला, 20ला आणि 21ला सलग 4 वर्ष एक्सटेन्शन दिलंय. आणि जीपीएसचा जो घोटाळा आहे ते एक उदाहरण त्यांनी दिलंय. त्यांच्याकडे अनेक कागदपत्र आहे, माझ्याकडे अनेक कागदपत्र आहेत. ते जीपीएस टँकरचं मोटरसायकलला बसवायचं आणि ते मोटरसायकलवर फेऱ्या मारायच्या आणि अशा पद्धतीनं हे सगळा अहवाल समोर असताना देयक दिले गेलेत. म्हणून ही बाब अतिशय गंभीर आहे. याच्यात अधिकारी जबाबदार आहेत. जे जबाबदार अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांवर कारवाई व्हायला पाहिजे. ते आपण करणार का? प्रश्न क्रमांक 2, अध्यक्ष महाराज, माननीय मंत्री महोदयाने सांगावं की ह्या अहवालाप्रमाणे जो कंत्राटदार ज्यांनी घोळ केलेला आहे त्याला काळ्या यादीत आपण टाकणार का? आणि या सदनाच्या पटलावर नेमका आता विभागीय आयोगाची चौकशी म्हणल्यानंतर हा विषय परत लांबला. आपण खरं तर सन्माननीय सदस्यांचं नाव घ्यायला पाहिजे होतं. सन्माननीय सदस्यांचं नाव घेतलं नाही. आपण कुणाचं नाव घेतलं? नाव घेतलं नाही. हे सदनाने सगळं बघितलंय, नाव घेतलं नाही. खरं सन्माननीय सदस्यांचं नाव घ्यायला पाहिजे होतं. आपण नाव दुसरं घेतलं. त्याची हरकत नाहीये. ठीक आहे, आपल्या आवडताच ज्याचं नाव घ्यायचं तो विषय नाही. पण महत्वाचा मुद्दा हा आहे की अध्यक्ष महाराज, याच्यात घोटाळा झाला. घोटाळा लपवण्याचा प्रयत्न आणखीनही चालू आहे आणि याच्यावर आणखीन एक चौकशी, विभागीय चौकशी म्हणजे यानं आत्ता जे काही समोर आलंय ते सुद्धा दाबायचा प्रयत्न होणार आहे. म्हणून
सरकार तात्काळ याच्यावर कारवाई करून या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकणार आहे का? आदरणीय धनुभाऊंनी सांगितल्याप्रमाणे माननीय आमदार मोदयांचं मी नाव जरी नाही घेतलं तरी आमदार साहेबांनी सांगितली माहिती सत्य मानून मी असं सभागृहामध्ये या ठिकाणी सांगितलेलं आहे. संदीप भयांचं नाव मी आता पुन्हा घेऊन टाकतो, मला काय अडचण नाही नाव घ्यायला, पण माझ्या मनात तसा काही विषय नव्हता. आणि हे वतन ट्रान्सपोर्ट आपण जे म्हटलं की 2019 पासून तर 21 पर्यंत आपण म्हणण्याप्रमाणे त्याला टेका देण्यात आलेला आहे. आणि आपण सांगितल्याप्रमाणे आपण म्हणाल की हे प्रकरण पुन्हा लांबणीवर जाईल तर 1 महिन्याच्या आत आपण त्याची पूर्णपणे चौकशी करू आणि जोही या ठिकाणी दोषी असेल निश्चितपणाने त्याच्यावर कारवाई केली जाईल. शेवटचा प्रश्न. अध्यक्ष महोदय, बीड जिल्ह्यातलं क्षीरसागर साहेबांनी जो विषय उपस्थित केला, आमच्या नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा पेठ असेल त्र्यंबकेश्वर असेल या ठिकाणी जे टँकरद्वारे पाणी पुरवण्याच्या बाहेर तुम्ही जो स्कोप आहे त्याच्यावरती विचारा ना, जो विषय आहे त्याच्यावरती. नाही त्याच्यावरच विचारतो ना साहेब. माझ्या तालुक्यामध्ये सुद्धा इगतपुरी तालुक्यामध्ये त्र्यंबक तालुक्यामध्ये अशा टँकरच्या बाबतीमध्ये टँकर या ठिकाणी दिल्या जातात. मात्र त्याचे 5 किलोमीटर जर त्या ठिकाणी पाणी पुरवठा करतात तिथं 15 किलोमीटर त्या ठिकाणी कागदपत्र बनवल्या जातात, त्या पद्धतीनं बिल काढलं जातं. आणि काही दिवशी सुट्टीच्या दिवशी सगळे टँकर उभे असतात तरी त्या सुद्धा ठिकाणी त्या ठिकाणी त्यांच्या नोंदी करून बिल काढले जातात. या संदर्भामध्ये गट विकास अधिकारी, तहसीलदार आणि संबंधित अधिकाऱ्यावर जर खोटे बिल आढळले तर जर कारवाई कराल का? आणि कारवाई केल्यानंतर त्यांच्याकडून नुसती कारवाई नाही, त्यांच्याकडून शासनाची जे काही फसवणूक केलेली ती वसुली त्यांच्याकडून कराल का, या बाबतीमध्ये मला माहिती. हा प्रश्न बाहेरचा आहे, पण याच्यापूर्वी टोपे साहेबांनी ह्याच बाबतीमध्ये प्रश्न विचारला होता की एका ठिकाणी लक्षात आलं तर बरोबर आहे, पण राज्यातही असं होऊ शकतं. तर मी त्यावेळेस उत्तरामध्ये हे बोललो होतो की आदरणीय संदीप भैयांनी ही माहिती दिली, ही चांगली माहिती सभागृहात मिळाली आहे, जेणेकरून एका जिल्ह्याचं नाही तर बाकी जिल्ह्यामध्ये जर असं काही चालत असेल गोंधळ तर आम्ही कारवाई करू. त्याच वेळेस उत्तरात मी सांगितलं आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.